मनपूर्वक आभार व्यक्त करतो। चला लगेचच क्रिकेटकडे वळणार आहोत। महत्त्वपूर्ण सामना आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून। सामना जिंकणे गरजेचे आहे। 5 ओव्हरची मॅच आहे आणि लगेचच टॉसकडे वळायच्या अगोदर आपण गंगाधर इंगोले यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो। आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे। साईदादा यांच्या उपस्थितीमध्ये हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गंगाधर इंगोले याला सुपूर्द करण्यात येईल। वेलप्लेड गंगाधर। अथर्व चॅलेंजरची टीम आपण स्टेअरकेस जवळ यायचं आहे। एका पाठोपाठ एका खेळाडूचे नाव मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। अविनाश भगत सर देखील आमच्यावर उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत। तर आपण अथर्व टीमच्या खेळाडूंना आपण आमंत्रित करूया। अश्विन शेळके, एका पाठोपाठ एक खेळाडू लवकरात लवकर यायचं, स्टेअरकेसच्या जवळ उभं राहायचं। निलेश भोईर, सिद्धेश मात्रे, धन्यवाद। साईदादा शेलार आपण इथे उपस्थित राहिलात या स्पर्धेच्या माध्यमातून। विक्रमजी आणि त्याचबरोबर नितीशजी आपलं मनपूर्वक आभार। यज्ञेश पाटील, आकाश बनसोडे, यज्ञेश पाटील, आकाश बनसोडे, सचिन नाईक, कॅप्टन टीमचा सचिन नाईक, मी निशांत भगत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते काही पारितोषिक आपण वितरित करायचे आहेत। ही खेळाडूंची बोली लागलेली रक्कम आहे या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये। सचिन नाईक, सचिन, सेकंड सचिन या टीमचा। विशाल रोकडे, तेजस पाटील, आशीष दुबे, सनी यादव, दीपक वैती, सनी यादव, दीपक वैती, विशाल चोरगे, उमेश कांबळे, सचिन नाईक यांनी आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचे। सचिन नाईक, अथर्व चॅलेंजरचे सचिन नाईक कॅप्टन। तेजस पाटील यांचे हे एनव्हलप सचिन नाईक यांच्याकडे सुपूर्द केले जाते। टीमचे कॅप्टन आहेत सचिन नाईक। त्याचबरोबर विलास पाटील अंकल यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपल्याला सन्मानित केले जाईल। अथर्व चॅलेंजर सानपाडा या टीमचे संघमालक विलास पाटील अंकल यांचा सन्मान इथे केला जाईल। तर उद्या इच्छापूर्ती वाशीगाव संघाचा देखील सामना आहे। आपल्यातून रजा घेतात निशांत भगत भाऊ, आपलं मनपूर्वक आभार। संदीपजी भगत, उद्या नक्की या स्पर्धेला भेट द्या। मी विनंती करेन ना दीपक बाळाराम पाटील यांना आपल्या शुभ हस्ते या नवी मुंबई प्रीमियर लीगची आठवण म्हणून आदरणीय विलास पाटील अंकल यांचा सन्मान करावा। अथर्व त्यांच्या बरोबरीने आहेत। चांगला तुम्ही खेळ दाखवलात, परंतु हार्डलक, पुढच्या वर्षी नक्की तुमचा संघ चांगली कामगिरी करेल हीच सदिच्छा। धन्यवाद विलास अंकल, विलास पाटील ज्यांनी या स्पर्धेमध्ये नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये सहभाग नोंदवला। आपलं मनपूर्वक आभार। नाव बॅक टू क्रिकेट, ओ टू कॉम्बॉक्स। थँक्यू। लेट्स बॅक टू क्रिकेट वन्स अगेन। आपण पहिल्या षटकाचा खेळ तर प्रारंभ झाला आणि आपण पाहताय मॅच बिटवीन कुक्षेत ॲव्हेंजर्स ज्याने पहिल्यांदा नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीचे इन्व्हिटेशन दिले ते प्रतिस्पर्धी संघाला, अर्थातच वाशी इंडियन्स या संघाला। आर्मी इन ब्ल्यू वाशी इंडियन्स आणि आर्मी इन पिंक आपण पाहताय कुक्षेत ॲव्हेंजर्स। दोन्ही संघांना मात्र फार महत्त्वाची सूचना आहे। दोन्ही संघांसाठी 25 मिनिटांचा अलार्म आम्ही इथे सेट केलाय। सर्वांनी लक्ष असू द्या। दोन्ही सर्वांचे खेळाडू
दोन्ही कॅप्टन्स लक्ष असू द्या आणि त्याच दरम्यान जयेश पाटील थोडासा स्वतःला सावरा, आत्मपरीक्षण करावं. तदनंतर जरूर आमची टीम फर्स्ट एड किट, प्रथमोपचार किट घेऊन मैदानामध्ये जरूर जातील, कारण चेंडू मात्र फेसवर अद्दल आहे. प्रदीप सर तुमच्याकडे आम्ही बोलतोय, फार महत्वाचं आहे फिटनेस क्रिकेटमध्ये. देखिए इस तरह से जब गेंद कनपट्टी में लगती है या फिर सर की तरफ लगती है, जो फिजियो होते हैं अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में, वो जाके बल्लेबाज से सवाल पूछते हैं कि मैंने 2 उंगलियां बताई कितनी दिख रही है, मैंने कहा हुआ आपको सुनने के लिए आ रहा है या नहीं, आपको ठीक तरह से दिख रहा है या नहीं. उसी तरह से सुमित ढेकड़े काफ़ी नामचीन खिलाड़ी है, बड़े दर्जे के क्रिकेट खेलते हैं ओपन के. उन्होंने भी निश्चित रूप से दौड़ के गए देखिए अपने साथी खिलाड़ी के पास, और उन्होंने भी देखा कि अपने जो साथी खिलाड़ी है ये ठीक ठाक है या नहीं. नक्कीच नक्कीच विचारपूस केली. तदनंतर मात्र ऑल फिट, ऑल वेल, ऑल सेट. वन्स अगेन बॅक ऑन स्ट्राईक मिस्टर जयेश पाटील. त्याच्या बॅटमधनं आपण पाहताय 5 चेंडूमध्ये 14 धावांची एक जबरदस्त स्फोटक इनिंग. याही वेळेला बॉलला उचललाय, मात्र चेंडू हवेमध्ये. राहुल म्हात्रे येतील आणि ही मेक नो मिस्टेक इन द एंड. वेल रनिंग बॅलन्स कॅच बाय मिस्टर राहुल म्हात्रे आणि पहिल्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं, ज्याच्या बॅटमधनं 4 चेंडूमध्ये एक खूप चांगली 15 धावां 14 धावांची इनिंग जरूर आपल्याला पाहायला मिळाली. तो जयेश पाटील बॅक टू डगआउट. देखिए जैसे ही गेंद कनपट्टी में लगी थी जयेश पाटिल की, थोड़ा सा अपना संतुलन उन्होंने गंवाया. देखिए इससे पहले उन्होंने एक सिक्सर जड़ दिया था लॉन्ग ऑन के ऊपर से, लेकिन इस वक्त उन्होंने गेंद को जरूर यहाँ पे लॉफ्ट किया था, लेकिन लॉन्ग ऑन के खिलाड़ी को क्लियर नहीं कर पाए और इस तरीके से अब आउट होकर वापिस जा रहे हैं. 15 रन के कुल योग पे पहले विकेट का पतन हुआ है वाशी इंडियन्स का. नक्कीच. आणि 5 षटकांचा सामना असणार आहे, ह्याची देखील नोंद घ्या, कारण 5 षटकांसाठी तुमच्याकडे प्रति एका षटकामागे 5 मिनिटांचा अवधी, अर्थातच 25 मिनिटांचा अवधी फॉर फर्स्ट इनिंग, 25 मिनिट्स फॉर अनदर इनिंग. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 15. गडी बाद झाला, 1 षटक क्रमांक सुरू आहे ते पहिलं. आता अंतिमचं पॉवर प्लेचं दुसरं षटक मात्र मार्गक्रमणावर आपल्याला पाहायला मिळतील आणि इथे सुमित ढेकलेची फलंदाजी मात्र खरं तर सेंटर ऑफ अट्रॅक्शन, स्पॉटलाइट असेल प्रदीप सर, मला असं वाटतंय सुमित ढेकले याच्या फलंदाजीवर. खरं तर बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट ही हा बहुमान या फलंदाजाला, या क्रिकेटच्या खरं तर जबरदस्त ताकदवान खेळाडूला मिळाला आहे. फिटनेस लवर आहे, तर आज पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर असतील. लेदर बॉर्डचं खरं तर जबरदस्त डॉमिनन्स असलेला हा खेळाडू. ही विल बी व्हेरी फर्स्ट ऑन स्ट्राईक अगेन्स्ट न्यू बॉलर विलेज जैन कडनं. पहिलाच बॉल रेंज मध्ये होता, आउट ऑफ रेंज पाठवलाय. मला असं वाटतंय फलंदाज मात्र नक्कीच तिकडेच थांबला होता, कारण त्याला आत्मविश्वास होता की चेंडू जरूर खरं तर सीमारेषा पार अंकित करेल, परंतु अगेन्स्ट द विंड जर का आपण बघितलं गेलं तर वाऱ्याच्या विरोधात हा फटका सजवला. ते म्हणूनच की काय थोडंसं का होईना, परंतु सीमारेषेच्या अलीकडे हा चेंडू लँड झालाय. देखिए हमारे सामने की तरफ दाएं और बाएं तरफ परचम यहाँ पे लगाए हुए, वो बिल्कुल भी लहरा नहीं रहे. जिस तरीके से हम लोग हमारी मुंडी हिलाते हैं उसी तरीके से लहरा रहे. तो कुछ गलत हुआ है यहाँ पे मैदान के बीच में. ओ आउट स्विंगचा बॉल, चेंडू हवेमध्ये. दिस इज चान्स टू द बॉलर अँड द फिल्डर अनुप पाटील ज्यानं कॉल केला आय विल टेक इट, आय विल टेक अँड द कॅच इज टेकन बाय मिस्टर अनुप आणि बॅट्समन सुमित ढेकले. गोल्डन विकेट ऑफ द मैच. नितेश इस तरीके के स्ट्रोक जब सुमित ढेकड़े खेलते हैं तब वो बॉन्ड लाइन के पार चले जाते हैं, लेकिन इससे पहले आपने देखा कि गेंद हवा में गई थी लेकिन वो आउट नहीं हुए. लेकिन इस बार गेंद उनके बल्ले के कंधे से टकराई थी और गेंद मिड ऑन रीजन में गई और वहां पे कोई गलती नहीं की क्षेत्ररक्षक ने, और इस तरीके से सुमित ढेकड़े आउट होकर वापिस जा रहे हैं पैवेलियन की तरफ. कुल स्कोर है 17 रन वाशी इंडियंस का और 2 विकेटों का पतन हुआ है. ऑल इंडिया आइकॉन सुमित ढेकड़े आउट होकर वापिस जा रहे हैं पैवेलियन की तरफ. नक्कीच. खरं तर सुमित ढेकलेची ही विकेट इट कॅन बी अ क्रंच मोमेंट फॉर ऑपोजिशन, कारण आता मात्र बॉडी लँग्वेज थोडीशी स्ट्रॉंग आपल्याला जरूर पाहायला मिळेल, कारण मोठा विकेट, मोठा मासा गळाला लागलाय. आता इथून पुढे मात्र गोलंदाज कुठल्या प्रकारची गोलंदाजी करतील, कशा प्रकारे ही गोलंदाजी हाताळतील. 5 षटकांचा हा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा 15 आल्या होत्या, परंतु इथून पुढे मात्र मी म्हणेन कुठेतरी कमबॅक करण्याची एक वेगळी संधी गोलंदाजांना सुद्धा मिळाली आहे. कुक्षेत ॲव्हेंजर्स हे संघाचे संघ मालक खरं तर सूरजजी पाटील ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ नवी मुंबई प्रीमियर लीग या स्पर्धेसोबत, या कॉन्सेप्ट सोबत, या संकल्पनेसोबत खरं तर कटिबद्ध असलेले दीपकदादा पाटील यांचा सुद्धा आम्ही विशेष उल्लेख करू.
NMPL कमिशनर. या दरम्यान मात्र हा फटका सजवलाय अक्रॉस लाईन आतमध्ये येऊन चेंडूला मात्र खरं तर बॅकवर्ड क्षेत्रामध्ये सजवायचा होता फटका. चेंडू बॅटच्या अपेक्षित स्थळी न बसल्या कारणानं मात्र डिस्टन्स आणि त्याचबरोबर न कव्हर करलेल्या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते धावा 2 अंकित केल्या गेल्या. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जो गेल्या पहिल्याच बॉलवर मात्र 2 धावा अंकित केल्या गेल्या. परशु साठे आपल्या आक्रमकतेसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खरं तर अटॅकिंग असा हा त्याचा स्वाभाविक खेळ आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाला. पंचांकडनं अपील केले रनआउटची आणि पंच इशारा करतायत आमच्या टेक्निकल टीमकडे हँडओव्हर करतायत. फार महत्वाचं असले प्रतिस्तर आम्ही तुमच्याकडे बोलतोय. गंगाधर इंगोले, सुमित ढिकले बाद झाला. आता नवी मुंबई आयकॉन टीमचा कॅप्टन आता मात्र थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय. खरं तर हा निर्णय प्रलंबित राहिलाय परंतु या निर्णयावर खरं तर हृदयाचे ठोके मला वाटतंय खरं तर ह्या निर्णयाकडे लक्ष असेल ते वाशी इंडियन्स या संघाचे. जाऊया आपण प्रदीप विचारे सरांकडे. तत्पूर्वी काही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. अविनाशजी भगत साहेब आमच्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान इथे आम्ही करणार आहोत. तर नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जवळचे मित्र आहेत अविनाशजी भगत आणि चांगले समाजसेवक आहेत. त्यांचा सन्मान इथे केला जाईल दीपक बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीच्या दरम्यान. आपलं सहर्ष स्वागत अविनाशजी भगत साहेब. क्रिकेटची आवड समाजसेवेमध्ये आता हे उतरलेले आहेत. यंग डायनामिक अशी पर्सनॅलिटी अविनाशजी भगत यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. आतिश पटेल देखील त्यांच्या बरोबरीने उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान दीपक बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होईल. आपलं देखील सहर्ष स्वागत या नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये. वेलकम, सुस्वागतम. चला लवकरात लवकर निर्णय पोहोचवा कारण आपल्याला एक मॅच अजूनही कव्हर करायची आणि 25 मिनिटाचा वेळ लक्षात घ्या भावेश कारण दोन्ही मॅच खूप क्रुशियल आहेत. नक्कीच ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आतापर्यंत 1.4 चेंडूंचा खेळ झाला आणि पंच मात्र नक्कीच इशारा करतायत की इट्स RUNOUT रनआउट. किती महत्वाचा होता प्रदीप सर मगाशी आपण चर्चा करत होतो. गंगाधर इंगोले आणि आता हा फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपात परतलाय. तो बिल्कुल आयाराम गयाराम जैसी परिस्थिति है यहाँ पे वाशी इंडियंस वाशी की टीम की, क्योंकि बड़े बड़े विकेट आउट होकर वापस चले गए पैवेलियन की तरफ. और जब इस तरीके की पलटझड़ होती है तब जो मिडिल ऑर्डर के जो बल्लेबाज होते हैं उनके ऊपर खासा दबाव आता है और उसी तरीके का नज़ारा कुछ मैदान के बीच में यहाँ पे नजर आ रहा है. और पूरी तरह से कुक्षेत एवेंजर्स की टीम अपना शिकंजा इस मैच के ऊपर कसती हुई नजर आ रही है और नए बल्लेबाज जा रहे हैं मैदान के बीच में बल्लेबाजी करने के लिए. किशोर सैनी मॅन फ्रॉम तुर्बे. प्रदीप सर थोडंसं कौतुक आपण गोलंदाजाचं सुद्धा करूया कारण त्यांनी प्रेशर डेव्हलप केला. पूर्वार्धामध्ये पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावसंख्या आली होती. जी एक्सपेक्टेड पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जी धावसंख्या हवी होती ती धावसंख्या आली होती. जसं मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली पहिले दोन बॉल तिथे मात्र सुमित ढिकले सारखा फलंदाज बाद झाला. तिथून पुढे मात्र मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलाय. गोलंदाज जुबीर शेख ओर विकेटनं इथे मात्र आफ्टर बॉल होता बॅटचा कडा लागलाय परंतु चेंडू मात्र नक्कीच आउटफील्ड फास्ट असल्या कारणानं गतिमान होतोय आणि चेंडू फरार झालाय. तो थर्ड मॅन या क्षेत्रामध्ये येतोय. हा बॅट्समन परशु साडेच्या बॅटमधनं पहिला चौकार. देखिए किस तरीके से गेंद टप्पा खाने के बाद काफी ऊपर की तरफ आई थी. थोड़ी सी जगह मिली थी, बैकफुट पे गए, स्ट्रोक के लिए जगह बनाई, गेंद को स्क्वायर कट कर दिया. स्क्वायरिश थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर गेंद चली गई 4 रनों के लिए. इस तरीके से कुल स्कोर है 23 रन 3 विकेटों के पतन के बाद. बहुत ही उम्दा गेंदबाजी कर रहे हैं जुबेर, जिनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है. नक्कीच नक्कीच आणि धावसंख्या पोहोचली ती 23 वर. गडीबाद झाले 3 षटक क्रमांक सुरू आहे. दुसरं पॉवर प्लेचं दुसरं षटक अंतिमचा बॉल शिल्लक आहे. या बॉलवर मध्ये असे धावा जमवण्याचा प्रयत्न हा परशु या फलंदाजाचा असायला हवा. बोनकुडे संघाच्या वतीनं सातत्यानं चांगला खेळ साकारणारा हा आपल्या आक्रमकतेसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. जिथे आपण पाहता त्याच्या बॅटमधनं जरूर या चेंडू या इनिंग मध्ये आतापर्यंत 3 चेंडू त्यानं फेस केले आणि 3 चेंडू मध्ये खूप चांगली इनिंग साकारतोय. परंतु इथून पुढे थोडंसं काय होईना पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. परशु साठे बहुत ही अच्छे ऑलराउंडर है. बोनकोड़े 11 की तरफ से क्रिकेट खेलते हैं, बोनकोड़े गांव की तरफ से, और कई बार हमने देखा है कि बहुत ही उम्दा धाकड़ पारियां इन्होंने अपनी टीम बोनकोड़े 11 के लिए खेली है. देखते हैं आज उनकी टीम वाशी इंडियंस को रनों की सख्त आवश्यकता है, क्या कुछ कर पाते हैं यहाँ पे अगर देखा जाए तो बल्लेबाज. ओ इन स्विंगचा बॉल अंगाचा वेध घेतोय. हाऊ इज दॅट इज अपील अँड अंपायर सेज इट्स नॉट आउट.
LBW ची अपील केली होती. LBW साठी 3 गोष्टी फार महत्वाच्या आहे. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन अँड द बॉल शुड बी अबाउट टू हिट द विकेट डिलिव्हरी. अर्थातच या तिन्ही गोष्टी जर का जुळल्या तर मात्र तुम्हाला अंपायर बाद घोषित करतील. हा LBWचा नियम आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतो आणि तोच नियम आपण आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा अप्लाय करतोय. नितेश, हमने देखा कि गेंद टप्पा खाने के बाद काफी ऊपर की तरफ से जा रही थी विकेटों के, तो इसलिए एम्पायर ने ये जो अपील हुई थी यहाँ पे पगबाधा की, उसे खारिज कर दिया. बहुत ही उम्दा एम्पायरिंग रही है इस प्रतियोगिता में. नवी मुंबई प्रीमियर लीग सीजन 4 आदरणीय आयोजक संदीप जी, गणेश जी नाइक सर, इनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है. काफ़ी उच्च दर्जा का क्रिकेट अपनी ज़िंदगी में, अपने जीवन में आदरणीय संदीप जी, गणेश जी नाइक सर ने खेला. पहले जब देखिए किस तरीके से, देखिए ये गेंद देखिए टप्पा खाने के बाद काफी ऊपर की तरफ जा रही थी, गेंद स्टंप के ऊपर की तरफ से जा रही थी, इसलिए एम्पायर ने इस अपील को खारिज कर दिया. बहुत ही उम्दा एम्पायरिंग, एम्पायरों की इसमें कोई गुंजाइश नहीं है. नक्कीच नक्कीच. देयर इज चेंज इन द बॉलिंग अटॅक. वी कॅन सी थर्ड बॉल और ऑन टू द बॉलिंग मार्क शिवम पांडे. लागडामधील स्पर्धा अक्षरशः गाजवणारा हा खेळाडू. इथे मात्र फ्लिक ऑफ द व्रिस्टचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहेत आणि तिथे मात्र हा झेल टिपला गेलाय. थोडीशी घाई झाली आहे वाशी संघाची असं मला कुठेतरी वाटतंय. कुठेतरी संयम बाळगायला हवा होता. जिथे आपण पाहतोय पूर्वार्धामध्ये 2 फलंदाज तुमचे सलामीचे पूर्वार्धामध्ये लवकर परतलेत. आता थोडंसं का होईना धावांना ऍक्सेलरेट करायच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र आपली विकेट गमावतोय. किशोर सैनी हा मिडल ऑर्डर स्पेशलिस्ट म्हणून कॅप्टनने त्याच्यावर विश्वास दाखवला होता, परंतु तो जसा मैदानामध्ये गेलाय तो अगदीच लगेचच पहिल्याच बॉलवर मात्र तो बाद झाला. आणि आता फ्लिक जरूर किया था यहाँ पे किशोर सैनी ने, लेकिन ज्यादा एलिवेशन नहीं मिला, उनके स्ट्रोक में ज्यादा ताकत नहीं झोंक पाए और स्क्वायर लेग के क्षेत्ररक्षक ने बिल्कुल आसान सा कैच लपक लिया. ज्यादा जल्दबाजी करते हुए नजर आ रहे हैं यहाँ पे वाशी इंडियंस के बल्लेबाज, क्योंकि अभी भी 23 गेंदें आनी शेष है. क्रिकेट में सिर्फ छक्का और चौका आप नहीं लगा सकते हो, आप इक्का दुक्का रन लेके जो क्षेत्ररक्षक काफी दूर दूर है उसका लाभ भी उठा सकते हो और आप गेंदबाज के ऊपर दबाव भी अपना डाल सकते हो. इस तरीके का क्रिकेट वाशी इंडियंस को यहाँ पे खेलना पड़ेगा, क्योंकि एक के पीछे एक विकेटों का उनके पतन होते जा रहा है. 23 रन है स्कोरबोर्ड के ऊपर, 4 विकेटों का पतन हुआ है, जबकि तीसरा ओवर यहाँ पे प्रगति पे है. आणि न्यू बॅट्समॅन इन ऑन स्ट्राइक मिस्टर पंकज पाटील. पंकज पाटील हा फलंदाज मैदानामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. जिथे आपण पाहताय थोडंसं जबाबदारीचं ओझं या फलंदाजावर आहे. रामतनु तुर्भे या संघासाठी गेले कित्येक वर्ष सातत्याने चांगला खेळ साकारणारा. इथे मात्र वेट केला, वॉच केला आणि अगदीच डिलिव्हर केला. डीप मिड विकेट रन छेदत भेदत प्रेशर रिलीज करणारा हा षटकार फार महत्वाचा होता. षटकार प्रेशर रिलीज झालं थोडंसं का होईना. वाशी इंडियन्स आणि धावा मात्र मिळाल्या ते 6 एकूण धावसंख्या जंप एलिव्हेट होताना आपल्याला पाहायला मिळते. ती पोहोचली 4 गडी बाद 29 वर. बिल्कुल बेहतरीन स्ट्रोक खेला था यहाँ पे पंकज पाटिल ने. थोड़ी सी ओवर पिच गेंद थी, उसका पूरा लाभ उठाया और मिड विकेट के ऊपर से यहाँ पे ये सिक्सर तान दिया, NMPL सिक्सर. पुन्हा एकदा यावेळेला पहा हलका हाताने फक्त बॅट कट के. मगाशी तुम्ही उल्लेख केला संयम फार महत्वाचा आहे. संयम क्रिकेटमध्ये मागच्या एका बॉलवर अटॅक केला षटकाराला, आता मात्र संयमानं हा चेंडू हातालाय. धाव मिळाली, एक स्ट्राइक देखील रोटेट झाली आहे आणि आता धावसंख्या पोहोचली ते 30 वर आणि स्ट्रायकर एंड वर आलाय तो अर्थातच परशु साठे. नितेश, जब क्रिकेट में स्ट्राइक रोटेट होती है तो जो गेंदबाज होते हैं उनके जहन में भी एक प्लानिंग होती है. आपको हर बल्लेबाज के लिए अलग अलग प्लानिंग से, अलग अलग लाइन से गेंदबाजी करनी पड़ती है और वही प्लानिंग अब चेंज करनी पड़ेगी यहाँ पे गेंदबाज को. एक्झॅक्टली. अगदीच एकाच ठिकाणी थांबण्यापेक्षा वेग कमी करून खरं तर हळूहळू चालणं हे कधीही चांगलं आणि तेच आपल्याला पाहायला मिळतंय. त्या मैदानामध्ये संयमानं या इनिंगला हाताळत असणार, कारण संघाला गरज आहे. संघ प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहे, तिथून मात्र तुम्हाला अनुकूल खेळ साकारावा लागेल तरच तुमची चर्चा होईल आणि ती चर्चा आता होतीये. 2 फलंदाजांनी मात्र संयम दाखवून धावसंख्येला थोडंसं एलिव्हेट केलंय. षटक क्रमांक 3 सुरू असताना अंतिमचे 2 बॉल खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या पोहोचली ती 4 बाद 31. नेक्स्ट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे पंकजसाठी. गती होती परंतु अगदीच मोका होता, परंतु तितकंसं कनेक्शन जमलं नाहीये. बॅट अँड बॉल मध्ये थोडंसं टायमिंग चुकलं आणि म्हणूनच की काय तिथे मात्र आउटफील्ड मध्ये डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये तिथे क्षेत्ररक्षक होते. चेंडू अगदी सहजतेने ग्रिप केला गेलाय, फेकून दिलाय, तोपर्यंत ही धाव मिळते फक्त 1 आणि अंतिमचा बॉल शिल्लक असताना एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 4 बाद 32. नितेश, बुद्धिमत्ता का परिचय दे रहे हैं यहाँ पे गेंदबाज शिवम. बहुत ही अच्छी नबीतुली गेंदबाजी कर रहे हैं. हर गेंद में नयापन नजर आ रहा है, हर गेंद में पैनापन नजर आ रहा है और मिश्रण कर रहे हैं. अपने गेंद के गति में लगातार यहाँ पे परिवर्तन कर रहे हैं. वैविध्यता, वैविध्यता. आउटसाइड ऑफ 6 7th लाईनला बॉल फेकला आणि बघा
इनसाइड आउट मारण्याचा मोह परशुला मात्र आवरला नाही आणि याच दरम्यान मात्र आपली विकेट गमावतोय आणि आता मात्र पूर्वार्धाचे 5 फलंदाज परतलेत आणि लोअर ऑर्डर मिडल ऑर्डरवर आले. जबरदस्त प्रेशर. आता तुम्हाला प्रेशरला झुगारून खेळ साकारावा लागेल. बिल्कुल आपके टीवी स्क्रीन पे आप एक्शन रिप्ले में देख सकते हो. कवर के ऊपर से खेलने का प्रयास किया था परशु साटे ने. देखिए ये चले गेंदबाज शिवम, उनकी ये गेंद ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर गेंद फेंकी थी और गेंद को हवा में खेला था. यहाँ पे परशु साटे ठीक से गेंद के पीछे नहीं जा पाए थे. मान लो, थैंक यू. और यहाँ पे कैच आउट होके वापस गए और इस तरीके से थोड़ी लगती है कि यहाँ पे पारी संभल रही है, संवर रही है, लेकिन तुरंत विकेटों का पतन होता है यहाँ पे. और उसी तरीके से यहाँ पे विकेट का पतन हुआ है. कुल स्कोर है 32 रन 5 विकेटों के पतन के बाद वाशी इंडियन्स का. चला थोडं स्पीडअप करायचंय. आम्ही जरूर क्षेत्ररक्षण करणारा संघ कुक्षित अवेंजर्स काइंडली सेटअप युअर फिल्डिंग अँड इनिशिएट टुवर्ड्स द गेम प्लीज. आपण जवळजवळ घड्याळामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय ते 4.27 मिनिटे. अजूनही आपल्याला 5 षटकांचा एक सामना आपल्याला कव्हर करायचा आहे, तोही सूर्याच्या प्रॉपर प्रकाशामध्ये. कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा टाइम न घेता आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि आपल्याला मॅचला करायचा आहे प्रारंभ. यानंतर मात्र खरं तर आपण थोडंसं कौतुक अनुप पाटीलचं सुद्धा करूया, कारण जे क्षेत्ररक्षण सजवलंय, ज्या पद्धतीने सजवलंय आणि ते अगदीच आपण पाहतोय सातत्यानं गोलंदाजाने त्याच लाईन अँड लेंथ गोलंदाजी केली आणि ट्रॅप केलंय. म्हणजे अगदी आपण पाहतोय ना फलंदाजांच्या शैलीचा आणि त्यांना त्यांच्या खेळाचा अँटिसिपेशन करून अभ्यास परिपूर्ण करून हा खेळ साकारला गेलाय. आता आपण अनुप पाटिल लगातार सलाह मशवरा कर रहे हैं अपने आइकॉन खिलाड़ी, ऑल इंडिया आइकॉन कृष्णा सातपुते से जल्दी जल्दी करिए, स्पीड अप करिए खेल को. और उसी तरीके से गेंद में वे लगातार बदलाव यहां पे लाते हुए नजर आ रहे. दूर वाले छोर से गेंदबाजी का क्रम जारी रखने के लिए भूषण ग्रावंड को यहां पे तलब किया जा रहा है. बाएं हाथ से राउंड द विकेट नया ओवर प्रारंभ करते हुए गेंद को खेलना चाहते थे. ऑफ साइड में गेंद ने बल्ले का मोटा सिरा लिया और गेंद गई थी गली रीजन और बैकवर्ड पॉइंट और गली रीजन के बीच में जो लंबा फासला है उसके दरमियान गेंद हवा में गई थी और 1 रन दौड़ के अर्जित किया है. दोनों बल्लेबाजों ने अपने अपने छोर यहां पे बदले. अब स्ट्राइक में जा रहे बल्लेबाज अभय वाघमारे. इससे पहले मुकाबले में बहुत ही उम्दा बल्लेबाजी की थी अभय वाघमारे ने और अपनी टीम को वाशी इंडियंस को एक जीत उन्होंने दिलाई थी. अब उनके ऊपर काफी बड़ा जिम्मा है अपने टीम को एक सम्मानजनक स्कोर की ओर ले जाने का. फिर एक बार इस ओवर की अगली गेंद भूषण इस बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था. गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया. शॉट फाइन लेग रीजन में 30 गज के दायरे के अंदर की तरफ गेंद गई है जहां पे दौड़कर 1 रन अर्जित किया दोनों बल्लेबाजों ने. कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है वाशी इंडियंस का 34 रन 5 विकेटों के पतन के बाद, जबकि ये चौथा ओवर प्रगति पे भूषण गेंदबाजी कर रहे और उनके सामने इस बार बल्लेबाज पंकज पाटिल. 4 गेंदों में 9 रनों की पारी अब तक खेली है पंकज ने. ये गेंद ओवर पिच गेंद थी और गेंद को पुल कर दिया है. गेंद जा रही मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर और ये एनएमपीएल चौका. नक्कीच खूप चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. जागेवरच मात्र चेंडूचा वेट केला होता. हळूवार पद्धतीने गती कमी केलेल्या बॉलला मात्र खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं. आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून स्क्रीनवर पाहताय tenniscricket.in लाईव्हचं हे जबरदस्त थेट प्रक्षेपण. पहा वेट केला तदनंतर मात्र पिक केलाय, चौकार जरूर आलाय आणि आता पंकज पाटील खूप चांगलं बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन देत असताना एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती पोहोचले 38 वर. आम्ही पुन्हा एकदा सूचित करतो दोन्ही संघांना लवकरात लवकर आपण थोडंसं गेमला स्पीडअप करायचंय, थोडीशी गती वाढवा गेमची, कारण आपल्याला अजून एक सामना कव्हर करायचा आहे. आज कल से अगर देखा जाए तो मौसम इतना साफ सुथरा नहीं है, हालांकि इतना खराब भी नहीं है कि खेल रोका जाए. ये भूषण की गेंद इस बार बैकफुट पे गए, स्ट्रोक के लिए जगह बनाई, स्क्वायर कट कर दिया है. डीप बैकवर्ड पॉइंट पे क्षेत्ररक्षक है, जिस तरीके से वॉलीबॉल खेलते हैं उस तरीके से गेंद को अंदर की तरफ खदेड़ दिया वहां के क्षेत्ररक्षक ने, लेकिन तब तक दौड़कर 2 रन अर्जित किए पंकज पाटिल और अभय वाघमारे ने. इस तरीके से कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 40 रन. ये चौथा ओवर प्रगति पे है और अभी भी चौथे ओवर की 2 गेंदें आनी शेष है. भूषण गेंदबाजी कर रहे हैं दाहिने हाथ से ओवर द विकेट. 4-5 कदमों का उनका बॉलिंग रनअप और इस बार ये ओवर पिच गेंद थी मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान जो लंबा फासला है उसके दरमियान गेंद को खेला है और ये सिक्सर एनएमपीएल पंकज पाटिल के बल्ले से निकलता हुआ ये लंबा छक्का. DJ Pamia in the mix.
धन्यवाद. चला लवकरात लवकर चेंडू मैदानामध्ये कसा येईल याचा आपण प्रयत्न करायला हवा. चला नाही तर नवीन चेंडू, दुसरा चेंडू, बदली चेंडू द्या मैदानामध्ये, कारण आपल्याला मॅच मात्र सुरू करणं हे फार महत्वाचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. क्या जबरदस्त ट्रैक बना हुआ है यहाँ पे. ये थीम सॉन्ग जो बजाया जा रहा है लगातार NMPL का जितनी भी प्रशंसा की जाए उतने कम है. अंतर्राष्ट्रीय क्रिकेट का दर्जा इस प्रतियोगिता को दिया गया है. हर किसी ने इसकी जम के तारीफ की है, चाहे मेहमान हो या फिर कमेंटेटर हो या फिर कैप्टन हो. हर किसी ने बहुत ही तारीफ की है इस NMPL सीजन 4 की. खरंच खरंच फार महत्वाचं काय तर या स्पर्धेची एक वेगळी चर्चा, ज्या पद्धतीनं ऑक्शन सिरिमनी मात्र संपन्न झाली, तदनंतर या स्पर्धेला मात्र आपण इनॉग्रेट केलं आणि आज दिवस क्रमांक 3 मध्ये यशस्वी संकल्पना कशी असते त्याचं एक जबरदस्त उदाहरण. इस ओवर की अगली गेंद, ये गेंद ओवर पिच गेंद थी, लो फुल टॉस गेंद और वाइडिश लॉन्ग ऑफ रीजन में गेंद को खेला था और 1 रन दौड़ के अर्जित किया है यहाँ पे पंकज ने. और इस तरीके से ओवर की समाप्ति हुई है. 4 ओवरों के समाप्ति के बाद कुल स्कोर है स्कोर बोर्ड के ऊपर वाशी इंडियंस का 47 रन 5 विकेटों के पतन के बाद. अभी भी 1 ओवर आना यहां पे शेष है, यानी कि 6 गेंदें आनी शेष है. और देखते ही इस डेथ ओवर में और कितने रन मुकम्मल करते हैं यहां पे वाशी इंडियंस के बल्लेबाज. जल्दी जल्दी करिए, थोड़ा स्पीड अप करिए खेल को सर, मेरे आप सभी से गुजारिश है. आज सुबह से फिल्डिंग लवकरात लवकर सेटअप करून घ्या आणि आपणला सामन्याला लवकरात लवकर प्रारंभ कसा होईल त्याचा प्रयत्न आपण करूया. देखिए, 3 मिनट का समय यहाँ पे शेष है अपने ओवर मुकम्मल करने के लिए कुक्षत एवेंजर्स टीम के सामने. जल्दी करिए सर, मेरे आप सभी से गुजारिश है. वक्त बहुत ही महत्व और अनमोल है. टाइम इज मनी अँड आपण वेळेला फार महत्व द्यायला हवं. अंतिमच्या टप्प्यात आपण आहोत. अंतिमचे षटक शिल्लक असताना धावसंख्या झाली ती 5/47 आणि गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो अर्थातच शरद कोंढालकर. शरद कोंडालकर पैविलियन छोर से गेंदबाजी कर रहे और उनके सामने पंकज पाटिल. ये लो फुल टॉस गेंद लॉन्ग ऑन रीजन में खेला, बैट बाउंस हुआ और गेंद चली गई बॉन्ड लाइन के पार और ये NMPL चौका. थैंक यू. जय मल्हार फाइटर्स अग्रोली टीम के संगनायक से मेरी गुजारिश है कि आप हमारे जो मेन डाइज है उससे संपर्क करिए प्लीज. ओनली कैप्टन से मेरी गुजारिश है. इस ओवर की अगली गेंद और इस बार ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर गेंद थी, स्ट्रोक के लिए जगह बनाई और डीप कवर रीजन में गेंद को खेला है. डेंजर एंड पे दौड़ रहे पंकज पाटिल, लेकिन काफी तेज दौड़ लगाई थी विकेटों के दरमियान दोनों बल्लेबाजों ने. और इस तरीके से जहां पे 1 रन मुकम्मल करना था वहां पे 2 रनों में उसे परिवर्तित किया और कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 53 रन. दोन्ही फलंदाज प्रदीप सर फिटनेस ॲथलेट आहेत. पहा, दोन्ही फलंदाजांच्या फिटनेसकडे जर पाहिलं तर आपल्याला सहजरित्या पाहायला मिळेल की फिटनेस मेंटेन ठेवले आणि म्हणूनच की काय एकेरी धावेला अगदी सहजतेने त्यांना दुहेरी धावसंख्येमध्ये कन्वर्ट केलं गेलं. इस बार गेंद आने का इंतजार किया, ऊंचा लंबा स्ट्रोक खेला है मिड विकेट और वाइडिश मिड विकेट के ऊपर से और ये NMPL सिक्सर निकलता हुआ पंकज पाटिल के बल्ले से. जिथे तिथे त्यांना मिळतंय मान, दादांचे सारे झाले तर फॅन. दादांचे सारे झाले तर फॅन, दादांचे सारे झाले तर फॅन. मानतात दादाला थोड्याने 11 चेंडूमध्ये 34 धावा मात्र अंकित केल्या गेल्या त्या पंकज पाटीलने. प्रदीप सर, फार महत्वाचं होतं कॉन्ट्रीब्युशन. व्हायटल मॅच, व्हेरी इम्पॉर्टंट मॅच, डू ऑर डाय ची सिच्युएशन आणि आता सिच्युएशन मात्र हँडल करत असताना पंकज पाटीलचं एक चांगला बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवर. बिल्कुल, जितनी भी प्रशंसा पंकज पाटिल मैन फ्रॉम तुर्बे, जिनकी जितनी भी प्रशंसा की जाए उतनी कम है. विपरीत परिस्थिति में आए थे बल्लेबाजी करने के लिए मैदान के बीच में, लेकिन देखिए कितनी बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं और 11 गेंदों में 34 रनों की धुआंधार अवजित पारी उन्होंने अपनी टीम के लिए वाशी इंडियंस के लिए खेली है. ये गेंद इस बार दाहिने हाथ से राउंड द विकेट आए थे, मिड विकेट रीजन में गेंद को बिल्कुल सरपट गई है गेंद वहां पे जमीन को चूमती हुई और 1 रन दौड़ के अर्जित किया दोनों बल्लेबाजों ने. अब स्ट्राइक रोटेट हुई है, अभय वाघमारे के पास स्ट्राइक है. कुल स्कोर में वृद्धि हुई है, कुल स्कोर है 60 रन और अभी भी इस पारी की 2 गेंदें आनी शेष है.
अंतिम जे 2 चेंडू शिल्लक असतील स्ट्रायकर एंडवर आहेत ते अभय वाघमारे फिटनेस ॲथलेट. आपण पाहताय थर्ड अंपायरकडे एक निर्णय प्रलंबित आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. बॉलिंग रोन ऑफ मध्ये ओव्हर स्टेप साइड लाईन टच बरेचसे नियम आम्ही जरूर हा नियम आणि या निर्णयाचा खरं तर अंतिमच्या डब्यामध्ये आपण कम्प्युटर ऑपरेटरच्या माध्यमातून जरूर गौरवजी सावंत आहेत TonySkicket.in आज त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं मी म्हणेन कव्हरेज या संपूर्ण स्पर्धेला देत असताना बिल्कुल अंतर्राष्ट्रीय दर्जा का ये TonySkicket.in ये जो .com है बिल्कुल हर किसी के गले का ताबीज बन चुका है और जितनी भी प्रशंसा गौरव सावंत एंड कंपनी की जाए उतनी कम है. 5 कैमरे के जरिए इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण अब तक YouTube के माध्यम से किया जा रहा है. और आप सभी की जानकारी के लिए इस प्रतियोगिता के शुभारंभ में आदरणीय संदीप जी गणेश जी नाइक सर जो कि इस प्रतियोगिता के आयोजक है, इन्होंने हमारे नवी मुंबई के एक बहुत ही दिग्गज क्रिकेट कमेंटेटर संतोष मात्रे सैंडी इनको एक पुरस्कार से यहाँ पे नवाजा. महागुरु इस पुरस्कार से उन्हें यहाँ पे नवाजा गया था. ये देखिए कहाँ पे ये फेयर डिलीवरी है, कितनी बेहतरीन यहाँ पे ये टेलीकास्ट है. फाइनल 2 balls टू गो. और ये गेंद इस बार कवर के नजदीक से डीप कवर रीजन में जा रही है. 30 गज के दायरे के बाहर गेंद और 1 रन दौड़ के अर्जित किया अभय वाघमारे ने. कुल स्कोर है 61 रन. अभी भी एक अंतिम गेंद आनी शेष है. गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज शरद कुंडलकर, दाहिने हाथ से राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं. काफी लंबा चौड़ा बॉलिंग रनअप है उनका. पैविलियन छोर से गेंदबाजी कर रहे हैं पंकज पाटिल के लिए. पिच के कोने से की हुई गेंद थी और इस गेंद को मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान खेला और यह 4 रन. क्या जबरदस्त बल्लेबाजी की है पंकज पाटिल ने. चलिए जल्दी जल्दी करिए. कुल स्कोर में वृद्धि हुई है. कुल स्कोर है 65 रन. 66 रनों का लक्ष्य रखा है जीतने के लिए. 30 गेंदों में 66 रन यहां पे मुकम्मल करने होंगे कुक्षेत एवेंजर्स टीम को. 4 वाजून 39 मिनिटं झालेत. बरोबर 25 मिनिटं इथून पुढे दिले जातील आणि बरोबर 5 वाजून 10 मिनिटांनी नेक्स्ट मॅच आपली सुरू झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून पावले उचला जेणेकरून शेवटचा सामना आजच कव्हर केला जाईल. परिस्थिती याच्यासाठी उद्भवली आहे कारण 2 संघाने आज दिवसभरामध्ये भरपूर वेळ घेतला. त्याचा आवर्जून मी उल्लेख करतो वाशी इंडियन्स आणि कुक्षेत ॲव्हेंजर्स, कारण दोन्ही वेळेला दोन्ही मॅच मध्ये तुमचे 4 ओव्हर नंतर 2 खेळाडू आतमध्ये आम्हाला घ्यावे लागले. त्याच्यामुळे वेळेच्या मर्यादा आहेत. आता अगदी योग्य वेळेमध्ये तुम्ही हे सत्र संपन्न कराल अशी कळकळीची विनंती आम्ही तुम्हाला करतो आणि सातत्याने विनंतीच करत आलेलो आहोत. आता याच्यानंतर कडक कारवाई केली जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे पुन्हा एकदा 25 मिनिटाचा वेळ तुम्हाला देतोय आम्ही. 25 मिनिटांमध्ये हे सत्र संपवा जेणेकरून लास्ट मॅच प्रकाशामध्ये होईल. जे प्रेक्षक तुमचा खेळ पाहण्यासाठी आलेले आहेत, मोठमोठ्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आलेले आहेत, अगदी त्यांना देखील शेवटचा सामना योग्य वेळेत संपन्न झालेला पाहायला आवडेल. त्याच्यामुळे फक्त 25 मिनिटांमध्ये तुम्हाला हे संपूर्ण षटकट टाकायचे आहेत ही कळकळीची विनंती. आणि टीम जय मल्हार फायटर्स लक्षात घ्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर तुम्हाला डगआउट मध्ये यायचंय. 3 ओव्हरचा सामना संपला त्याच्यानंतर तुम्हाला जो आमचा मुख्य व्यासपीठ आहे त्याच्या बाजूला जो प्लेयर डगआउट आहे तिथे काही जागा आहे तिथे येऊन तुम्हाला थांबायचंय 3 ओव्हरचा खेळ झाल्यानंतर. तर जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद. चला वाशी इंडियन संघ सूचना कुणालच्या दाती सरांनी तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवली आहे. यू आर टेकिंग एक्स्ट्रा टाइम अँड वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. इट्स बीन ऑलरेडी 4:41 इन द क्लॉक. नितेश, जब कृष्णा सातपुते ने क्रिकेट को अच्छी तरह से समझा, वो पूना की तरफ आए, तब उन्होंने उमेश मांजरेकर एक बहुत ही उम्दा क्रिकेट के खिलाड़ी थे. उन्होंने मन ही मन सोचा कि मैं एक दिन उमेश मांजरेकर जैसा बनूं और कई सारे लोग आके मेरे को मिले, मेरे से तस्वीर खिंचाए और जिस तरीके से लोकप्रियता उमेश मांजरेकर सर की है उसी तरीके से मेरी भी लोकप्रियता हो. लेकिन आज देखिए अच्छी सोच थी कृष्णा सातपुते की. उन्होंने कड़ी मेहनत की, कड़ा संघर्ष किया और आज देखिए अगर कृष्णा सातपुते के पास आप देखिए हम लोग जब बाहर की तरफ रुख किया था हमने, तब हमने देखा था कि हमारे पीछे का जो मंच का जो रोड है हमारे पीछे साइड का वो पूरी तरह से कृष्णा सातपुते जब वहां से गुजर रहे तो भरा हुआ था.
कई सारे युवा उनके पीछे पीछे दौड़ रहे थे उनसे तस्वीर खींचने के लिए और सेल्फी लेने के लिए। तो यही है लोकप्रियता इस कृष्णा लक्ष्मण सातपुते की। और बिल्कुल सीधे साधे खिलाड़ी है, किसी को भी मायूस नहीं करते। और आज भी इतने बड़े खिलाड़ी होकर भी कृष्णा सातपुते के जो पैर है ये जमीन पे है। नक्कीच नक्कीच फार महत्वाचा संवाद तुम्ही केलाय। सिग्नेचर पासून त्यांनी सुरुवात केली होती टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि आज ऑटोग्राफ पर्यंत ते पोहोचलेत आणि आपण मगाशी पाहिलं की त्यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी मात्र बराचसा प्रेक्षक वर्ग खरं तर आपण स्टेजच्या मागे ते चित्र आपण पाहिलं आणि खूप चांगला खरं तर दृश्य आपल्या नजरेत आलं। आपण पुन्हा एकदा मॅच कडे वळणार आहोत जिथे आपण पाहताय कृष्णा सातपुते विल बी ओपन दी अटॅक। गंगाधर इंगवले स्टेप आउट केले, पहिलाच बॉलला उचलला, फेकून दिलाय। That's huge and humongous, big and beautiful, handsome षटकार presented by Mr. Krishna Satpute। आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहूया। देखिए एक्शन रिप्ले में आप आपके टीवी स्क्रीन पे देख सकते हो। देखिए किस तरीके की गेंद थी और कृष्णा सातपुते ने किस तरीके से लॉन्ग ऑन के ऊपर से ये सिक्सर जड़ दिया। tenniscricket.in के माध्यम से लगातार बिल्कुल अंतरराष्ट्रीय दर्जा का टेलीकास्ट यहाँ पे किया जा रहा है। ये देखिए ये गंगाधर इंगोली की गेंद इनसाइड होकर खेला हुआ स्ट्रोक लेग और मिडिल स्टंप पे गेंद थी और लॉन्ग ऑन के ऊपर से ये छक्का जड़ दिया। वन्स अगेन बॉलर तयार, इथे मात्र पहा जागेवर फ्लिक केला, चित्रक्षक तिथे आहे, चूक करणार नाहीये आणि इथं पहा काय घडतं अगदीच नेक्स्ट मोमेंटला नेक्स्ट बॉलला इथे मात्र मोठी विकेट, मोठा मासा काढायला लागलाय। कृष्णा सातपुते या फलंदाजाची ही गोल्डन विकेट आपल्याला पाहायला मिळते ती अंकित करत असताना इट्स कॉल्ड बेस्ट वर्सेस बेस्ट, क्वालिटी वर्सेस क्वालिटी आणि प्रूव्ह केलंय खरं तर नवी मुंबई आयकॉन वर्सेस ऑल इंडिया आयकॉन। या फलंदाजाला बाद करत असताना गंगाधर इंगोले वन्स अगेन प्रूव्हन हिमसेल्फ एज अ बेस्ट कॅन्डिडेट अमॉंग ऑल आणि आपल्या कर्णधार पदाला मात्र खरं तर शोभेल असा जबरदस्त प्रात्यक्षिक मैदानामध्ये सातत्यानं तो साजरा करतोय। देखिए आज सुबह से हम लोग यहाँ पे मुकाबले देख रहे हैं। जब पहला मुकाबला आज सुबह का यहाँ पे शुरू हुआ, विघ्नेश और भोपी यहाँ पे कमेंट्री कर रहे थे और जब गंगाधर इंगोले पहला ओवर फेंकने के लिए आए थे तब सुमित डेकले विकेट के पीछे खड़े थे और जैसे ही मार पड़ी थी गंगाधर इंगोले को वो तुरंत दौड़कर मिड ऑफ में आए थे और मिड ऑफ में वे क्षेत्ररक्षण कर रहे थे। अभी भी वही मंजर यहाँ पे मैदान के बीच में दिखाई दे रहा है। सुमित डेकले देखिए आप गंगाधर इंगोले जब गेंदबाजी कर रहे थे मिड ऑफ के रीजन में खड़े थे और उन्होंने जाके कुछ सलाह मशवरा किया था। जब कृष्णा सातपुते ने स्ट्राइक लिया था थोड़ी सी छोटी गेंद फेंकी थी, उन्हें पता था कि कृष्णा सातपुते स्क्वायर ऑन होके खेलते, डीप स्क्वायर लेग में हवा में खेला था गेंद को और कृष्णा सातपुते आउट हो गए। तो देखिए ऑल इंडिया आइकॉन ना केवल डगआउट शेयर कर रहे बल्कि हमारे नवी मुंबई के जो क्रिकेट के खिलाड़ी है इन्हें अच्छा खासा कान मंत्र दे रहे, कुछ उनसे सीख मिल रही है हमारे खिलाड़ियों को। डेफिनेटली थोडीशी माहिती आपण जरूर प्रेक्षकांपर्यंत पोहोचू। कोणत्या खेळ संघातनं खरं तर गंगाधर इंगोले खुल्या गटामध्ये खेळ करतोय तर दरम्यान आपल्याला पाहायला मिळते आउटसाइड ऑफ स्टिका बॉल सरळ स्ट्रेट टू द फिल्डर्स आणि इथे मात्र पहा कशा पद्धतीने झेल पकडलाय। अभय वाघमारे तिथे होते आणि अगदी सहजतेनं झेलला टिपला गेला आणि बॅट्समन क्रमांक दुसरा इथे परतलाय। आपण चर्चा करत होतो गंगाधर इंगोलेची, नवी मुंबई आयकॉन हा खेळाडू खरं तर विनर स्पोर्ट्स नाला सोपारा या संघाकडनं तो खेळ करतोय आणि त्याचा कॅप्टन आहे ते खरं तर सुमितजी ढेकले और काफी गती है। चला कुक्षित ॲव्हेंजर्स लगेच दुसरा फलंदाज पाठवा, आम्हाला अजून एक मॅच खेळवायची, तुम्हाला वारंवार आम्ही सांगतो ही गोष्ट। नक्कीच प्लीज मेक अ नोट ऑफ इट। लवकरात लवकर आपला नवीन फलंदाज बदली फलंदाज मैदानामध्ये कसा जाईल याचा आपण प्रयत्न करूया विदाउट टेकिंग एनी मोर टाइम। लवकरात लवकर आपला फलंदाज मैदानामध्ये पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचेल याचा आपण प्रयत्न करा जरूर। शिवम पांडे इन ॲट नंबर 4 आपल्याला पाहायला मिळतंय, 2 गडी बाद झालेत। आता आपण चर्चा करत होतो गंगाधर इंगोलेची, काफी गति है इस गेंदबाज के पास। देखिए हालांकि उतना साफ सुथरा मौसम नहीं है, सूरज और बादलों के दरमियान छुपन छुपाई का खेल चल रहा है, आंख मिचौनी का खेल चल रहा है और उसका पूरा लाभ गेंदबाज गंगा इंगोले को मिल रहा है। जब आपके पास गति होती है और आप अपने पूरी क्षमता के अनुरूप गेंदबाजी करते हो तब नतीजा इस तरीके से होता है। पहला उन्होंने आउट किया था कृष्णा सातपुते को और उसके बाद उन्होंने यहाँ पे आउट किया है बल्लेबाज चेतन को, उन्होंने आउट कर दिया था। आधे अधूरे मन से खेला था चेतन ने गेंद को कवर रीजन में और आउट होकर वापस चले गए डग आउट में। 6 रन 2 विकेटों के पतन के बाद। अनदर अटॅकिंग बॅट्समन मिस्टर शिवम यावेळेला बॉल मात्र नक्कीच लाईन मिस करतोय।
पंच इशारा करतायत विजयजी पाटील. आपण पंचांचं सुद्धा खरं तर विशेष आभार व्यक्त करूया. 0 कॉन्ट्रावर्सी, 0 टॉलरन्स, 0 ऑब्जेक्शन, कोणत्याही प्रकारचा आक्षेप न घेता संपूर्ण स्पर्धेला कव्हर करत असताना आज आपले पंचांचे पॅनल पाहायला मिळत आहेत. ती सर्व पंच विजयजी पाटील, बंटी कांबळी, अमितजी घोलपकर, शशी साडम सर सर्वांनी मात्र खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत असताना या स्पर्धेला एक वेगळं ग्लॅमर दिलंय. ओखला टप्प्याचा बॉल खोदून केला, डील केलाय चेंडूकडे. मात्र नक्कीच आपण पाहिलं तर राजू होते अगदीच आपण पाहता स्टेट लॉंग ऑफ मध्ये जिथे अगदी सहजतेने चेंडू ग्रीप केलाय. जोपर्यंत स्वतः गोलंदाजाकडे चेंडू घेऊन जातील तोपर्यंत धावांचा विचार केला तर धाव मिळाली फक्त एक सिंगल डिजिट धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती 2 गडी बाद फक्त 8. षटक क्रमांक सुरू होते पहिल्या षटकाचा खेळ आणि पहिल्या षटकामध्ये गंगाधर इंगोलेनं काय सुरुवात केली आहे. धावसंख्या फक्त 8, गडी बाद केले त्यानं 2. खूप चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल हाताळत असताना आता समोर टीमचा कॅप्टन, टीमचा नेता सर सेनापती ऑन स्ट्राईक मिस्टर अनुप पाटील. खोल टप्प्याचा बॉल, इथे मात्र सन्मान दिलाय. सन्मान देण्याऐवजी कुठलाही मात्र पर्याय नव्हता. काय म्हणाल ही यॉर्कर लेनची खोलवर टप्प्याची बॉलिंग. बिल्कुल अनूप पाटिल यहाँ पे भली बात समझ रहे हैं कि काफी अच्छी खासी गेंदबाजी कर रहे हैं, बिल्कुल अनुशासन के साथ गेंदबाजी कर रहे हैं गंगाधर इंगोले, इसलिए कोई जोखिम नहीं उठाना चाह रहे हैं यहाँ पे अनूप पाटिल. अंतिमचा बॉल, अनुशासन, डिसिप्लिन. ओहो, याही वेळेला अनुशासन, याही वेळेला डिसिप्लिन, याही वेळेला गुणवत्ता आणि याही वेळेला खरं तर अल्फाबेट मधला पहिला सी आणि ती पाहायला मिळते ती भेदक मारा अगदीच ज्याच्याकडे खरं तर गुणवत्ता ठासून भरली आहे त्याने पुन्हा एकदा परफॉर्मन्सच्या माध्यमातून स्वतःला सादर केलं आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक कसं असावं त्याचं मात्र ज्वलंत उदाहरण सेट केलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 8 आणि वाशी इंडियन संघाला प्रदीप सर आपण सांगूया की कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग्स घेऊ नका, लवकरात लवकर आपण चलिए जल्दी जल्दी करिए, इसके बाद और एक मुकाबला यहाँ पे खिलाना है हम सभी को, तो मेरे आप सभी से गुजारिश है कि आप जल्दी जल्दी करिए. देखिए tenniswicket.in के माध्यम से यहाँ पे जो दर्शक माई बाप आए हुए हैं उनकी तरफ यहाँ पे कैमरे में दिखाया जा रहा है. देखिए कितने सारे दर्शक आज अपना अनमोल महत्व समय देकर इस नवी मुंबई प्रीमियर लीग का लुत्फ उठाने के लिए आए हुए हैं. संदीप जी नाइक सर ने अपने जमाने में काफी उच्च कोटि का क्रिकेट खेला है. जब वे कॉलेज में थे तब उन्होंने लेदर गेंद से क्रिकेट की शुरुआत की और सचिन तेंदुलकर सर के गुरु रमाकांत आत्रेकर सर के नेट्स में उन्होंने क्रिकेट के गुर सीखे. और जब वे उच्च शिक्षा के लिए इंग्लैंड में गए तब इंग्लैंड में काउंटी क्रिकेट जम के खेली संदीप जी नाइक सर ने. और संदीप जी नाइक सर की मनीषा यही है कि मैंने बड़ा उच्च कोटि का क्रिकेट खेला है तो मेरे जो नवी मुंबई के जो क्रिकेट के खिलाड़ी है इनको भी अच्छा खासा प्लेटफॉर्म मिले और हमारे नवी मुंबई का कोई खिलाड़ी निकल के जाए और भारतीय टीम के लिए खेले, यही सपना अपने दिल में जगाया है संदीप जी नाइक सर ने. इसलिए इतनी बेहतरीन और उमदा क्रिकेट प्रतियोगिता का आयोजन. नक्कीच आणि फार महत्वाचं निवेदन तुम्ही केलं. खरं तर ही चर्चा आपण पुढे सुरू ठेवू. तत्पूर्वी आपण सामन्याचा विचार केला तर षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज अभय वाघमारे आपल्याला पाहायला मिळतात. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर अमॉंग ऑल इन एनी कंडिशन एनी सिच्युएशन. आपण पाहता एक्सपिरियन्स इथं वापरला गेला. टीम कॅप्टन गंगाधर इंगोलेनं आणि पहिला बॉल एक्झिक्यूट करत असताना बीट केला फलंदाजाला आणि धाव मिळाली. मला वाटतं धाव मात्र अंकित करता आली नाहीये. तो पहिला बॉल डॉट बॉल, सुरुवात चांगली झाली आहे. अभय ओ टप्पा बदलला, इथे मात्र रिझल्ट काय आलाय, गॅप शॉट सिलेक्शन आहे. चेंडू मात्र नक्कीच 1 बाउन्स ग्रीप केला गेलाय. जयेश पाटील यांच्या माध्यमातून स्टेट लॉंग ऑन मध्ये होते आणि तदनंतर मात्र अगदीच आपण पाहता डीप काऊ कॉर्नर पर्यंत पोहोचले. त्यानंतर त्याने चेंडू पिक केला, फेकून दिला. तोपर्यंत शिवम पांडे कन्सिडर्ड 2 रन्स आणि 2 धावांना एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती पोहोचली आहे दशकात. नितेश, इस अंतिम सत्र चल रहा है, इसमें हम लोग देख रहे हैं कि गेंदें ज्यादा ट्रैवल नहीं कर रही है. देखिए अपने पूरी तरह से जोर लगा रहे हैं बल्लेबाज. ओ या वेळेला मात्र चांगला कनेक्ट केला बॉल, प्रॉपर टाइम, परफेक्ट एक्झिक्युशन. नाव आहे शिवम पांड्याच्या बॅटमध्ये येतो पुन्हा स्टॅन पिक जज अँड डिलिव्हर टुवर्ड्स द डीप अँड ही काऊ कॉर्नर रीजन फॉर U6. इट्स NMPL षटकार. देखिए आपके टीवी स्क्रीन में आप देख सकते हो अभय वाघमारे की ये गेंद मिड स्टंप पे टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जा रही थी और इस गेंद को पुल कर दिया था मिड विकेट के ऊपर से शिवम ने और 6 रन यहां पे बटोरे हैं उन्होंने. ये सिक्सर जड़ दिया उन्होंने. 16 रन 2 विकेटों के पतन के बाद. 2 मात्र फलंदाज बाद झालेत परंतु आता इथून पुढे धावांना मात्र आकार देण्याचा प्रयत्न. शिवम याला प्रमोट केलंय. ओ इथे मात्र पहा हॅमर केलंय बॉलला, इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये आहेत राजू रणावरे जिथे मात्र सहजतेने चेंडूला ग्रिप केला आहे.
तोपर्यंत मात्र धाव मिळते एक वन मोर टाइम वन मोर ॲडेड इन टू द टोटल स्कोर शिफ्टेड टू 17 17 for 2. नितेश पिंच हिटर करके आए हैं मैदान के बीच में। शिवम आपने बिल्कुल सही बात छेड़ी है, इनको ऊपरी क्रम में भेजा गया है बल्लेबाजी के, तो निश्चित रूप से यहाँ पे बड़े बड़े स्ट्रोक अगर ये यहाँ पे टिके तो निश्चित रूप से उनके जानब से यहाँ पे बड़े बड़े स्ट्रोक देखने को मिलेंगे। देखिए लगातार क्षेत्ररक्षण में तब्दीली कर रहे हैं सुमित ढेकळे, काफी बड़ा अनुभव है इस खिलाड़ी के पास, ओपन में हमेशा ही क्रिकेट खेलते हुए होते हैं और आज उसका पूरा यहाँ पे छाप छोड़ रहे हैं नवी मुंबई में। नक्कीच आणि हा पहा यावेळेला मात्र हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली, एक धाव मात्र सहजरित्या अंकित झाली आहे. अनुप पाटील मात्र जो पहिल्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये जो स्फोटक इनिंग त्याच्या आपण पाहिले होते, आक्रमक पवित्रतेने पहिला बॉल पासून घेतला होता, तो पवित्रतेने आता बदलला, डिफेन्सिव्ह अप्रोचनं मैदानामध्ये तो उतरलाय तो अनुप पाटील. आणि आता एका धावाने एकूण धावसंख्येचा विचार केला तर एकूण धावसंख्या पोहोचली होती 2/18. मगाशी आपण चर्चा करत होतो खरं तर शिवम पांडेची आपण जरूर उल्लेख केला, पिंच हिटर फ्लोटर बॅट्समन. आपण ऑस्ट्रेलिया संघाचा विचार केला, इंग्लंड संघाचा विचार केला तर बरेचसे फ्लोटर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात. लियाम लिव्हिंगस्टन हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो फ्लोटरच्या भूमिकेमध्ये. नक्कीच आम्ही विनंती करू हर गेंद के ऊपर टीम मीटिंग मत लीजिए, मेरे आप सभी से गुजारिश है जल्दी करिए प्लीज, सहकार्य करिए। ये गेंद इस बार ठीक तरह से बल्ले के ऊपर चढ़ी नहीं, गेंद मिड विकेट रीजन में गई है, उस ओर क्षेत्ररक्षक है तेज तर्रार उन्होंने थ्रो किया था, 1 रन की वृद्धि हुई है। 66 रनों का लक्ष्य है जीतने के लिए कुक्षित एवेंजर्स के सामने, उसमें से कुक्षित एवेंजर ने 2 विकेटों के पतन के बाद 2 रन अर्जित किए हैं जबकि 2 ओवरों की समाप्ति हुई है। अब आलम यह है गेंदे बचे 18 और रन चाहिए जीतने के लिए कुक्षित एवेंजर को 47 रन 47 टू विन। जल्दी करिए, टीम मीटिंग मत लीजिए, मेरी गुजारिश है वाशी इंडियन्स के खिलाड़ियों से, प्लीज सर सहकार्य करा। चला गंगाधर इंगोले, जयेश पाटील, राजू रनावरे, सुमित ढेकले, चला लवकरात लवकर काइंडली सेटअप युअर फील्डिंग अँड लेट अस इनिशिएट टुवर्ड्स द गेम प्लीज. चला आम्हाला 5:15 ला मॅच चालू करायची आहे, लास्ट मॅच, त्याच्यामुळे घाई करा, फास्ट खेळा ही नम्रतेची विनंती. मी मगाशी देखील उल्लेख केलाय, आज 2 टीमने सर्वाधिक जास्त वेळ घेतला कारण 2 वेळेला 4 ओव्हर नंतर तुमचा खेळाडू आतमध्ये आम्हाला लावावा लागला. आम्हाला इथे बिलकुल आनंद होत नाही ज्या वेळेला कुठल्याही टीमला पेनलाइज केलं जातं, परंतु वेळेच्या मर्यादा देखील आपण जाणा. तुम्ही चांगले क्रिकेटर आहात, त्याच्यामुळे चांगलं क्रिकेट खेळा आणि सूर्यप्रकाशात लास्ट मॅच होईल हीच अपेक्षा आमचे सर्व प्रेक्षक तुमच्याकडून करतायत, त्याच्यामुळे सहकार्य करा प्लीज. नक्कीच आणि पहा पुन्हा एकदा लक्ष असू द्या, प्रत्येक बॉल नंतर कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग्स नको, नो मोर टीम मीटिंग्स, नो मोर टीम गॅदरिंग, नो मोर टीम डिस्कस. आपण लवकरात लवकर या सामन्याला कव्हर करायचं आहे. अँड द इक्वेशन इज 18 बॉल्स टू गो अँड रिक्वायर्ड 47 रन्स टू विन. आणि जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये पुढचा सामना खेळण्यासाठी मात्र सज्ज आपल्याला पाहायला मिळेल. देयर इज अ चेंज इन बॉलिंग अटॅक, न्यू बॉल राजेंद्र रनावरे. इथे मात्र गती कमी केली, फसवलाय, चकवलाय, वैविध्यता किती महत्वाची आहे प्रदीप सर. अब यहाँ पे रणनीति यही है वाशी एवेंजर्स के खिलाड़ियों की कि गेंद को ज्यादा गति नहीं देंगे, उनको पता है अगर गति देंगे बल्ला जोर से घूमेगा तो गेंद बाउंड्री लाइन के पार चली जाएगी, इसलिए देखिए रणनीति यही बनाई गई है कि कम गति से गेंदबाजी की जाए. व्हेरिएशन. बॅटचा कडा इनर एज लागलाय, अगदीच चेंडू मात्र स्टंप्सला अगदीच असं वाटत होतं की स्पर्श करतोय की काय, मात्र तिथून टर्न झाला, डेविएट झाला. कुल स्कोर है 19 रन जबकि 2 विकेटों का पतन हुआ है. अब गेंदे बची है 16 गेंदे और 47 रन चाहिए जीतने के लिए. थोडस कठीण होत चाललंय. इथे पीक केलाय, कठीण नाही तर त्या कठीण प्रश्नाला उत्तर देण्यासाठी सज्ज आहे, सावध आहे, तयार आहे. आणि पाहताय शिवम पांडेच्या बॅटमध्ये या इनिंग मधला दूसरा षटकार. देखिए राजेंद्र की गेंद किस तरीके से उन्होंने गेंद को रिलीज किया था. यहाँ पे शिवम पांडे थोड़े से अपने पॉपिन क्रीज में तिरछे खड़े रहते हैं, इनसाइड आउट होके खेला उन्होंने स्ट्रोक को मिड विकेट के ऊपर से, ये सिक्सर जड़ दिया उन्होंने एनएमपीएल. कितना अच्छा संतुलन है अपने शरीर का, क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे, पिंच हिटर करके मैदान के बीच में उन्हें भेजा गया है. और यहाँ पे रणनीति यही है कुक्षित एवेंजर्स की. देखिए अनूप जब बल्लेबाजी करते तब 1 रन लेके शिवम पांडे को स्ट्राइक रोटेट करते. अब आलम यह है गेंदे बची है 15 और रन चाहिए 41. 15 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज, एक्सप्लोसिव्ह अटॅकिंग. इनसाइड आउट, बॅटचा कडा लागलाय. पहा शॉर्ट थर्ड मॅन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहेत, अगदी चपलाईनं मात्र त्यानं चेंडूला ग्रीप केले. धाव मात्र 1 मिळाली आहे. 14 बॉल मध्ये अजूनही धावा काढायचे 40. लवकरात लवकर आपल्याला मॅच कव्हर करायची. अंतिमची मॅच अजूनही सूर्य मात्र अस्तास झालाय. सूर्य कोणासाठीही थांबणार नाही आणि म्हणूनच की काय
कोणतीही टीम मीटिंग न घेता आपण मॅचला कंटिन्यू ठेवायचे. अनुप पाटील विल बी बॅक ऑन स्ट्राइक, मिस्टर कॅप्टन ऑफ कुक्षेत एवेंजर्स. अनूप पाटिल को भी अपने अब हाथ खोलने होंगे, क्योंकि अनूप पाटिल अगर यहाँ पे अपने हाथ खोलते तो निश्चित रूप से स्कोर में वृद्धि होगी. ये देखिए, ये गेंद आने का इंतजार किया और गेंद को स्क्वायर ड्राइव किया है. गेंद जा रही है स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर और ये 4 रन. 13 गेंदे और अब जीतने के लिए चाहिए 36 रन. 13 गेंदे 36 रन चाहिए कुक्षित एवेंजर्स को जीतने के लिए. प्रदीप सर, आपण सातत्याने प्रत्येक बऱ्याचशा क्रीडांगणावर संध्याकाळच्या सत्रामध्ये जसं आपण प्राचारण करतो, आउटफील्ड थोडीशी ओलसर आपल्याला पाहायला मिळते आणि बॉल मात्र ट्रॅव्हल होत नसतो, परंतु या क्रीडांगणावर तसं घडत नाहीये. अंतिमच्या टप्प्यात आपण आहोत. 5 वाजून जरी गेले असतील तरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की आउटफील्ड अजूनही फास्ट है. और इस बार मिस टाइम किया है स्ट्रोक को. गेंद हवा में खड़ी हो गई और अपने फॉलोअर थ्रू में अच्छा कैच लपक लिया यहाँ पे राजेंद्र ने. और इस तरीके से अनूप पाटिल आउट होकर वापस जा रहे हैं पहलवान की तरफ. चला, नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये जा. अजिंक्य, छुपते नहीं है हम, रोको है जिसमें दम, हाथों की लकीरों में जीत लिखवाला है. थँक्यू. चला अजिंक्य, टेक युअर पोझिशन. ऑल फील्डर्स टेक युअर पोझिशन्स प्लीज. क्विक. तो अब 12 गेंदे शेष है और जीतने के लिए चाहिए कुक्षित एवेंजर्स को 36 रन. 12 गेंदे और 36 रन चाहिए जीतने के लिए. और दूर वाले छोर से यानी कि कोपर खेरना गांव एंड की जानब से गेंदबाजी का क्रम जारी रखने के लिए यहां पे तलब किया जा रहा है. गेंदबाज गुफरान आ रहे हैं गेंदबाजी का क्रम जारी रखने के लिए. और उनके सामने बल्लेबाज शिवम पांडे ने देखिए 10 गेंदों में 18 रनों की पारी यहां पे अब तक खेली है और इनके ऊपर काफी दारोमदार है अब कुक्षित एवेंजर्स टीम का. आणि 9 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. पहा, लवकरात लवकर आपल्याला मॅच कव्हर करायची आहे. पहिलाच बॉल इथे मात्र चांगला तटिवला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर्स आणि कव्हर्स रिजन मधनं फरार झाला बॉल. 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स येतोय. हा पहिला चौकार. वेलकम फॉर गुफरान. प्रदीप सर, मगाशी आपण गुफरानची गोलंदाजी बघितली. 5 चेंडू त्यांना डॉट फेकले. आता या मॅच मध्ये क्रुशियल मोमेंट, पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. एक्शन रिप्ले में देखिए ओवर द विकेट गेंद और ऑफ स्टंप से काफी ज्यादा बाहर गेंद फेंकी थी, लेकिन देखिए कितनी बेहतरीन यहां पे स्ट्रोक खेला था. मौका ताड़ा और गेंद को स्वीपर कोर्ट बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. और आउट. इस बार मिस टाइम किया स्ट्रोक को. विपरीत दिशा में जब आप खेलने का प्रयास करते हो तो आश्रय इसी तरीके से होता है. अब 34 रन के कुल योग पे चौथा झटका यहां पे पहुंचा है टीम कुक्षित एवेंजर्स को. अब सूरत हाल यह है, गेंदे बची है 10 और रन चाहिए जीतने के लिए 32. 10 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. प्रदीप सर, आपण आजच्या दिवसातील अंतिमच्या टप्प्यात आपण पोहोचतोय आणि जरूर आपण धन्यवाद व्यक्त करूया. आज जी या स्पर्धेसोबत आम्हाला समालोचक म्हणून, घटक म्हणून बनण्याची जी संधी मिळाली, थँक्यू सो मच. संपूर्ण आयोजन कमिटी, नवी मुंबई प्रीमियर लीग NMPL 2023 या स्पर्धेमध्ये ॲज अ ऑफिशियल कॉमेंटेटर म्हणून ही खूप चांगली संधी, खूप चांगला अनुभव आज आम्हाला मायक्रोफोनवर मिळाला आणि आम्ही जरूर सर्व आयोजन कमिटीचं पुनश्च धन्यवाद व्यक्त करू. बिल्कुल, अनेक अनेक धन्यवाद आदरणीय इस प्रतियोगिता के आयोजक श्रीमान माजी विधायक संदीप जी गणेश जी नाइक सर और अखंड कोर कमेटी NMPL 4 की, जिन्हें हम तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे, जिन्होंने हमें आज यहाँ पे बुलाया और कमेंट्री करने का अवसर दिया. ये गेंद बहुत अच्छी गेंद थी, अंदर की तरफ आई थी, बैकफुट पे जाके ऑन साइड में खेलने का प्रयास किया था. देखते गेंद कदमों से टकराई थी और कवर रीजन में गई थी. एम्पायर इशारा कर रहे शशि साटम सर लेग बाय का. और इस तरीके से अब गेंदे बची है 9 और रन चाहिए जीतने के लिए 31. 9 गेंदे 31 रन. प्रदीप सर, मॅच पासून थोडीशी दूर जाताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण आता चेंडू आणि धावांचं अंतर बघितल्यानंतर प्रत्येक एका चेंडू मागे किमान एक चौकार तरी यायला हवा. और देखिए जैसे ही आपने बात यहाँ पे छेड़ी, यहाँ पे ये सिक्सर जड़ दिया है. बहुत ही उम्दा पुल कर दिया था बल्लेबाज अजिंक्य ने और इस तरीके से यहाँ पे 6 रन प्राप्त किए हैं उन्होंने. अब सूरत हाल देखते हैं क्या है.
8 गेंदे और 25 रन चाहिए। अभी भी मैच ऑन है, मैच किसी भी तरफ जा सकता है। अभी भी ये जो 2 गेंद है ये काफी महत्वपूर्ण रखती है इस मैच में। देखते हैं ये 2 गेंद किस तरीके से फेंकते हैं। अब यहां पे गुफरान खान, अजिंक्य लाडू हा जो फलंदाज नुकताच मैदानामध्ये गेलाय ना, त्याला मात्र सेट होण्यासाठी जरी नाही मिळाला तरी सुद्धा पहिल्या बॉल पासून तो आक्रमक पवित्रा घेऊ शकतो। जसं आपण भारतीय क्रिकेट संघामध्ये हार्दिक पांड्याला आपण पाहतो ना, मिडल ऑर्डर लोअर ऑर्डर जेव्हा 12-13 11-12-13 14 ओव्हर येतात T20 मध्ये, अगदी तसाच आता पहिल्या बॉल पासून त्याने आक्रमक पवित्रा घेतलाय। आउटसाइड ऑफ स्टिक हा बॉल, पंच इशारा करतायत वाईट बॉल। असं वाटतंय की नक्कीच थोडंसं प्रश्नचिन्ह होता गोलंदाजाच्या चेहऱ्यावर, परंतु वाईड आलाय। आता समीकरण 8 मध्ये 24 गति में परिवर्तन करना चाहते थे यहाँ पे गुफरान खान, धीमी गति से गेंद की थी उन्होंने लेकिन दिशा से भटक गए। अब 8 गेंदे और जीतने के लिए चाहिए 24 रन। 8 गेंदे 24 रन कुक्षेत्र एवेंजर्स को जीतने के लिए चाहिए। अभी भी मैच ऑन है, मैच किसी भी तरफ जा सकता है। हालांकि मौसम भारी जरूर है लेकिन खिलाड़ी एक दूसरे के ऊपर यहां पे भारी पड़ते हुए नजर आ रहे हैं। बहुत ही उम्दा क्रिकेट का यह मुकाबला यहां पे चलता हुआ। गुफरान खान और इस बार गेंद को लॉफ्ट कर दिया है लॉन्ग ऑन रीजन में और गेंद चली गई बॉन्ड लाइन के पार और ये एनएमपीएल सिक्सर जड़ दिया है यहां पे बल्लेबाज। आला या खेळ क्रिकेटचा खेळणार सारे हे संघ अजिंक्य लाडू, आला या खेळ क्रिकेटचा थैंक यू डीजे। अजिंक्य लाडू के बल्ले से निकलता हुआ ये लंबा सिक्सर, देखिए किस तरीके से गेंद उनके स्लॉट में थी और उन्होंने इस गेंद को जैसे ही स्टैंड एंड डिलीवर जिस तरह से कहते हैं उस तरीके का स्ट्रोक खेला और 6 रन प्राप्त किए। अब सूरत हाल ये है 7 गेंदे 18 रन। प्रदीप सर 7 क्रमांकाची जर्सी परिधान केली आहे, म्हणजे महेंद्र सिंग धोनीचं आयडल आदर्श, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड, कधीही न हार मानणारी मानसिकता शिकवणारे महेंद्र सिंग धोनी आणि त्यांचा आदर्श घेऊन मैदानामध्ये उतरलेले अजिंक्य लाडू। आणि आता अंतिम अखेर निर्वाणीचं फायनलचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा हव्या आहेत त्या 17। मुंबईचा ठाण्यावाद मना मनात बसलाय रे, नवी मुंबईचा ठाण्यावाद मना मनात बसलाय रे। थैंक यू डीजे। 6 गेंदे और अब 17 रन चाहिए कुक्षेत्र एवेंजर्स टीम को जीतने के लिए। क्या जबरदस्त मुकाबला हुआ है। देखिए मुकाबला कभी इस तरफ गया तो कभी उस तरफ गया, कभी लगा मुकाबला कि वाशी इंडियंस की तरफ जा रहा है पहले 2 ओवर में उसकी जब गंगाधर इंगोले गेंदबाजी कर रहे थे, लेकिन उसके बाद मुकाबला अब लग रहा है कि कुक्षेत्र एवेंजर्स के पक्ष में जाएगा। अब देखते हैं जो अच्छा संयम रखेगा, जो अच्छा संतुलन रखेगा वही ये मुकाबला जीतेगा। अगर क्रिकेट के बाद छेड़ी जाए तो सुमित डेकड़े की भी कहानी कुछ विपरीत रही है क्रिकेट में। पहले सुमित डेकड़े क्रिकेट नहीं खेला करते थे, उनके जो बड़े बंधु थे ये अच्छे क्रिकेट के खिलाड़ी थे और सुमित डेकड़े उनके साथ साथ जाते थे, जहां भी क्रिकेट के मुकाबले होते थे वहां पे अपने हाथ में बल्ले पकड़ के जाते थे। लेकिन एक बार जब उनकी टीम गई तब वहां पे खिलाड़ी कम पड़ गए और सुमित डेकड़े को मैदान में उतरना पड़ा और जो उन्होंने बल्ला अपने हाथ में थामा वो आज तक नीचे नहीं रखा है। आणि प्रतिस्पर्धी संघ होता तो विनर स्पोर्ट नालासोपारा आणि नंतर काय झालं तर ते आपल्याला माहिती आहे। त्याच टीमचा तो कॅप्टन आहे। ओ स्टँड अँड डिलिव्हर, सुपर, व्हॉट अ मॅग्निफिसेंट स्ट्राइक इट इज बाय मिस्टर अजिंक्य लाडू। आणि आता जिंकण्यासाठी 5 मध्ये धावा काढायच्या आहेत, 1वर 1 11। हे संघ चला पाहू चला आज बघू चला नवी मुंबई प्रीमियर लीग, चला पाहू चला आज बघू चला नवी मुंबई प्रीमियर लीग, चला पाहू चला आज बघू चला नवी मुंबई। थैंक यू। जो पसीना से नहाएगा वो इतिहास लिखेगा और यही काम अजिंक्य यहां पे करते हुए नजर आ रहे हैं। देखिए क्या मुकाबला है, 5 गेंदे और 11 रन चाहिए अब जीतने के लिए कुक्षेत्र एवेंजर्स टीम को। और गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज भरत शिंदे। प्रेशर प्रेशर, दडपण आहे ते फलंदाजावर, दडपण आहे ते गोलंदाजावर, दडपण आहे क्षेत्ररक्षकांवर, दडपण आहे ते खरं तर आउटसाइड द रिंग दोन्ही संघांच्या प्रेक्षकांवर। ओ इथे सुद्धा उडवलाय, राजू आहे तिथे फक्त पाहत राहतील, त्याच्या मस्तकावर दस्तक देत नॉक नॉक टिक टिक करत या बॉलला उडवलाय, सरळ छेदत भेदत डीप अँड थिक खाऊकन रिजन क्लिअर करत असताना कन्झिक्युटिव्ह षटकार फार महत्वाचा आता मैच मध्ये क्रूशियल मोमेंट देखिए का रिप्ले में समीकरण। देखिए ये गेंद फुलर लेंथ की गेंद थी और किस तरीके से वाइडिश मिड विकेट के ऊपर से गेंद को तान दिया। अब 4 गेंदे और 5 रन चाहिए। संघ ठरतो 1 नंबर, दीपक पाटील
साहेबांचा चेहरा मी पाहिला खरं तर त्यांच्या चेहऱ्यावर जबरदस्त स्मित हास्य पाहायला मिळालं, कारण कुक्षित अव्हेंजर्स हा संघ जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच मध्ये काय पुनरागमन करतंय. व्हॉट अ कमबॅक, व्हॉट अ कमबॅक. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अजिंक्य लाडू अव्हेंजर्स संघासाठी आणि प्रतिस्पर्धी संघाच्या संघर्षासाठी. क्या बल्लेबाजी की है अजिंक्य लाडू ने. देखिए अब तक उन्होंने 5 गेंदों का सामना किया है और 25 रन के व्यक्तिगत योग पे बल्लेबाजी कर रहे हैं. 500चा स्ट्राइक रेट आहे त्याचा. अगदी क्रिस गेला सुद्धा लाजवून सोडेल इतका स्ट्राइक रेट. गंगाधर इंगोले जीवाच्या आकांताने फिल्डिंग करतायत. टीमचे कॅप्टन आहे. डी फॉर डेडिकेशन, डी फॉर डिव्होशन, डी फॉर डिटर्मिनेशन आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये समर्पकता ज्याला म्हणतात ना, तीच ती गंगाधर इंगोलेनं हा चेंडू अडवलाय जरूर, परंतु समीकरण येऊन ठेपलं. प्रदीप सर 3 चेंडू 3 धावा होत्या कुठे, धावा आला कुठे, सामना होता कुठे, सामना आला कुठे. अभय वाघमारे गोलंदाजाकडे जात आहेत, त्यांच्याशी चर्चा करतायत. 5000 लाईव्ह प्रेक्षक आमच्या tenniscricket.in च्या माध्यमातून जोडले गेलेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवू द्या लाईव्ह क्रिकेट आणि या वाहिनीसाठी tenniscricket.in च्या माध्यमातून क्लीन, क्लिअर आणि नीट हे थेट प्रक्षेपण. इथे मात्र पंच केला बॉलला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत. मॅच अंतिमच्या टप्प्यापर्यंत येईल. मी कधीही हार मानणार नाहीये, हेच सांगतोय हा क्रिकेट, हेच सांगते अजिंक्य लाडू. आम्ही शेवटपर्यंत झुंज देऊ, हेच सांगतायत टीम अव्हेंजर आणि हेच सांगतायत ते खरं तर फिल्डिंग करणारा संघ वाशी इंडियन्स. 2 गेंदे और अब 2 रन चाहिए जीतने के लिए कुक्षित एवेंजर्स इस टीम को. स्वप्निल नाइक जी का चेहरा लालायित होता हुआ यहाँ पे नजर आ रहा है. काफी मेहनत की है स्वप्निल नाइक, ये मानना पड़ेगा. बिल्कुल संदीप जी नाइक सर के कंधे से कंधा लगा के काम किया है हमारे कोर कमेटी ने, जिसमें स्वप्निल जी नाइक जी कहीं पे भी कमी नहीं है. हमेशा ही उनका अच्छा सपोर्ट रहा है क्रिकेट के लिए. नवी मुंबई में जहां जहां भी क्रिकेट के मुकाबले होते हैं 2 गेंदे 2 रन चाहिए जीतने के लिए. नक्कीच नक्कीच सर्व कोर कमिटी मेंबर्सचा आम्ही पुन्हा आभार व्यक्त करू. दीपकदादा पाटील, एनएमएल कमिशनर ओमकारदादा नाईक, निलेशदादा पाटील, कुणालजी दाते, सर्वांचा आभार व्यक्त करतो. 2 चेंडूमध्ये काय कल्पकता पहा. 1 चेंडूमध्ये 1 धाव. मॅच मध्ये अजूनही अंतिमच्या टप्प्यापर्यंत आपण आहोत हेच दाखवतोय. हा संयम फार महत्वाचा आहे. संयम बाळगला म्हणूनच यंदाच्या वर्षी फुटबॉल मध्ये आपण पाहिलं आणि जे आहे ते खरं तर हिस्ट्री, आणि आता हिस्ट्री खरं तर निर्माण करण्यासाठी आपण पाहताय मॅच मध्ये 1 चेंडू मध्ये 1 धाव असा हा नेल बाइटिंग फाइट बिटवीन कुक्षित अव्हेंजर्स अँड वाशी इंडियन्स. पहा लक्ष असू द्या, जर का हा बॉल डॉट गेला तर मात्र सुपर ओव्हर. प्रेक्षकांना एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. 1 चेंडू 1 धाव. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ बॉय, दॅट्स गॉन अप up into the sky for a US6 आणि धोनी स्टाईलने त्यानं फिनिश केली आहे. 7 क्रमांकाची जर्सी त्यानं परिधान केली आहे आणि 7 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हा अजिंक्य लाडू पुन्हा एकदा त्यानं प्रूव्ह केलं NFL सीझन 3 मध्ये ही इज बेस्ट अमॉंग बॉल. चला टॉस इथे होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचे. टॉस साठी 5 षटकांची लढत खेळवली जाईल. 5 ओव्हरचा सामना. एक 5:15 जरी सामना सुरू झाला तरी 5 ओव्हरचा सामना आजच खेळवला जाईल, कारण आयकॉन या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि शेवटच्या दिवशी देखील आमच्या 5 मॅचेत प्रेझेंटेशन आहे, त्याच्यामुळे वेळ आमच्याकडे कमी आहे. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन. चला अनुप लवकर टिक करून घ्या टीम आणि लगेच मॅच साठी दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित राहायचे आहे. संदीप मात्रे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण टॉस करा या मॅचचा. गगनाला भिडतो हुंकार रंगणार आहे, कारण इथून एक संघ सेमी फायनल मध्ये दाखवलेल सुपर 4 मध्ये या स्पर्धेच्या, कारण आज 6 सामने आहेत. उद्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्या 5 सामने होणार आहेत या स्पर्धेमध्ये, म्हणजेच उद्या सकाळी 8:30 वाजल्यापासून पुन्हा एकदा आपली भेट होईल. परंतु लास्ट मॅच कडे आता आपण वळणार आहोत. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. अनुप पाटीलने म्हणजेच कुक्षित अव्हेंजर्सने टॉस जिंकलाय. कृष्णा सातपुते या टीमची आता सध्या बॅटिंग आहे. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्स कडे. tenniscricket.in वर या स्पर्धेचं टेलिकास्ट केले जाते. धन्यवाद. महामेरू तू निश्चयाचा गगनाला भिडतो हुंकार जनकल्याणासाठी लढतो असा नेता आहे झुंजार. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचा हिरो अजिंक्य लाडू. थँक्यू.
अजिंक्य लाडू आणि त्याचबरोबर सर्व टीमचं मानधन या मॅच नंतर आपण देणार आहोत. त्याच्यामुळे वाशी इंडियन्सच्या खेळाडूंना विनंती आहे कुठेही जाऊ नका. हा सामना संपल्या तुमचं मानधन आणि त्याचबरोबर ओनरचा सन्मान आम्ही करणार आहोत. प्लीज आपल्याला सर्वांना विनंती आहे. ऑल इंडिया आयकॉन सुमित ढेकले आपण देखील थोडंसं थांबा. आपला देखील सन्मान इथे होईल. चला मॅच चालू करा. कॉमेंट्री बॉक्स. येस थँक्यू. जाऊया मॅचकडे जिथे मात्र जय मल्हार फायटर्स अग्रोली टीम सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकले त्या टीमने आणि आता मात्र सेमीफायनल साठी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. बॅटर पाठवा. बॅटर सलामीची जोडी मैदानामध्ये. आणि लक्षात घ्या टीम जय मल्हार फायटर तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे त्याच्यामुळे फास्ट खेळा. कुक्षित ॲव्हेंजर्स टीम प्लीज विनंती करतो 2 बॅटर आपले पाठवा.